मावळ तालुक्यात 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता। या घटनेच्या निषेधार्थ आज मावळ तालुक्यातील ग्रामस्थांनी जे आहे ते मावळ बंदची हाक दिली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते ग्रामस्थ जमलेले आहेत, शाळकरी मुली जमलेले आहेत आणि या नरधामाला फाशीची मागणी करतायत। तसंच हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। आपल्या सोबत या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांच्या काय सांगाल? आज या ठिकाणी आम्ही या हायवेवरती रस्ता रोको करण्यासाठी उतरलेलो आहोत। आज तुम्ही पाहिलं असेल 14 तारखेला एका बालिकेचा चॉकलेट देऊन एका विसमाने त्या ठिकाणी अत्याचार करून खून केला आणि आज अतिशय काळीमा भासणारी घटना ही मावळ तालुक्यामध्ये आहे आणि ही पहिलीच घटना नाही, ही तिसरी घटना मावळ तालुक्यामध्ये घडत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण सगळे मावळकर नागरिकांनी जागृत झालं पाहिजे, कारण आता हा शैतान आपल्या दरवाजात येऊन उभे राहिलेले आहेत। आज तुम्ही पाहिलं असेल की लहान लहान मुलींना 5-5 वर्षाच्या मुलींना ते आपलं भक्ष्य करतात। तर मी सरकारला या माध्यमातून एवढीच विनंती करेल की ह्या ज्या 1 वर्ष ते 13 वर्षाच्या वयोगटातल्या मुली आहेत, तर ह्यांच्यावर जर असे अत्याचार झाले आणि आरोपींनी जर कबूल केला की मी केलाय अत्याचार म्हणून, तर अशा माणसाला जागेवर फाशी देण्यात यावी, असा कायदा त्यांनी त्या ठिकाणी पारित करावा, हा मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला या माध्यमातून विनंती करेल। आपण जर पाहिलं तर या घटनेप्रकरणी 32 वर्षीय समीर मंडल जो आहे त्याला अटक देखील करण्यात आली आहे, परंतु ही संपूर्ण केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि आरोपीला जलद गतीने फाशी मिळावी यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ न्यूज 18 लोकमतसाठी अनिल शेख मावळ।